मित्रांनो, असुर, दैत्य, दानव आणि राक्षस मधल्या लोकांना फरक माहीत नसतो आणि म्हणून ते त्यांना इंग्लिश मधला डेमन समजून बसतात. पण असं नाहीये. असुरमध्ये ते सगळे येतात जे सूर अर्थात देवता नाहीयेत. दैत्य, दानव आणि राक्षस हे सगळे असुरमध्ये येतात. सिंपली बघायला गेलं तर दैत्य, दानव, राक्षस हे एकाच कुटुंबाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. इनफॅक्ट देवता पण ह्याच कुटुंबाचा एक भाग आहे. महर्षी कश्यप आणि दक्षच्या वेगवेगळ्या मुलींच्या लग्नानंतर हे वेगवेगळे कुटुंब जन्माला आले होते. महर्षी कश्यप बरोबर अदितीचे 12 मुले हे आदित्य म्हणजे देवता म्हणून ओळखले जाऊ लागले आणि दितीचे मुले हे दैत्य म्हणून ओळखले जाऊ लागले. हे दैत्य देवतांचे मोठे भाऊ होते. तुम्ही हिरण्यकश्यप व हिरणाक्षचं नाव ऐकलंच असेल. ते दोघे भाऊ होते. आता दक्षची मुलगी धनुच्या पोटी महर्षी कश्यपजीची जी मुलं जन्माला आली ती दानव म्हणून ओळखली जाऊ लागली. दानव ही आकाराने खूप मोठी असायची आणि सुरसा नावाच्या मुलीबरोबर कश्यपजीची जी मुलं जन्माला आली ती राक्षस म्हणून ओळखली जाऊ लागली. रावण, कुंभकर्ण, विभीषण हे ह्याच कुलामध्ये जन्माला आले होते. म्हणून हे सगळेजण सुरुवातीपासूनच अधर्मी नव्हते, पण वेळेच्या चक्राबरोबरच ह्यांचं अधर्म वाढत गेलं. अशा इन्फॉर्मेशनसाठी मराठी सनातनी फॅक्ट्स चॅनलला